लातूरमध्ये शेतकरी प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. राज्य सरकारने जाहीर केलेली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पीक कर्ज योजना ही फसवी असल्याचा गंभीर आरोप शेतकरी नेते विनायकराव पाटील यांनी केला आहे. सरकारने या योजनेत तातडीने दुरुस्ती करावी, अन्यथा 23 मार्च रोजी शहीद दिनाच्या दिवशी देहत्याग करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. लातूरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना विनायकराव पाटील यांनी राज्य सरकारच्या कर्जमाफी धोरणावर जोरदार टीका केली. राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पीक कर्जमाफी योजनेची घोषणा केली होती. मात्र ही योजना प्रत्यक्षात शेतकऱ्यांना दिलासा देणारी नसून दिशाभूल करणारी असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. यावेळी त्यांनी सोयाबीन, कापूस, हरभरा आणि धान या पिकांसाठी उत्पादन खर्च गृहीत धरून भावांतर योजना राबवावी अशी मागणीही केली आहे. महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे शिफारस केलेल्या उत्पादन खर्चाचा आधार घेऊन शेतकऱ्यांना योग्य दर मिळेल अशी योजना तातडीने लागू करावी असेही त्यांनी म्हटले आहे. तसेच 31 मार्च 2026 पर्यंत थकीत असलेल्या सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून 7/12 कोरा करावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. यासोबतच 31 मार्च 2026 पर्यंत थकीत असलेले 5 लाख रुपयापर्यंतचे मध्यम मुदतीचे कर्जही सरकारने माफ करावे असंही त्यांनी म्हटले. या सर्व मागण्यांचे निवेदन लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देणार असल्याचेही विनायकराव पाटील यांनी स्पष्ट केले. मात्र सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही तर 23 मार्च रोजी शहीद दिनाच्या दिवशी देहत्याग करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. सरकारने जे कर्जमाफीची योजना जाहीर केलेली आहे ती एकदम फसवी आहे. नुसतं सरकारने पीक कर्ज माफ करतो म्हणलं 30 सप्टेंबर ही तारीख अगदी जाणून बुजून ठेवलेली आहे. सरकारला सगळ्या शेतकऱ्याचं कर्ज माफ करायचं नव्हतं. सगळ्या पक्षांनी सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्याचा 7/12 कोरा करतो. फडणवीसनी 3 वेळा घोषा कोरडा करून सांगितलं होतं. कुठे झाला 7/12 कोरा? शेतकरी 30 सप्टेंबरला कर्ज थकबाकी जर होतच नाही. थकबाकी होण्याची पीक कर्जाची तारीख आहे 30 जूनमध्ये थकबाकीदार होतो शेतकरी. कारण 1 वर्ष असतो त्याला. जूनमध्ये कर्ज घेतो आणि जूनमध्ये थकबाकीदार होतो. आता 30 जूनच्या अगोदर 25ला घेतलेलं कर्ज थकबाकीदार होतं 30 जून 26ला. आणि या वर्षी जून, जुलै, सप्टेंबर, ऑक्टोबर सगळे खरीप आणि रबी दोन्ही सीझन गेलेले. पुन्हा सगळे शेतकरी थकबाकीदारच जाणार. त्याचं काय? त्याच्यानंतर मध्यम मुदतीच्या कर्जाचं काय? जो शेतकरी ज्याच्यामुळे आत्महत्या करतो, मध्यम मुदतीचं कर्ज असतं, त्यामुळं त्याच्या 7/12वर बोजा पडतो. त्याला कुठलंही कर्ज मिळत नाही. तो सावकाराकडे जातो, पैसे काढतो, सावकाराकडे घेऊन पेरणी करतो. पुन्हा सोयाबीन याला भाव येत नाही. पुन्हा तो थकबाकीत जातो. मुलीचं लग्न करावं लागतं. अशा अनेक अडचणीमुळे शेतकरी थकबाकीत जातो, शेवटी आत्महत्या करतो. त्याच्यावर उपाय कुठंच नाही ना आता. आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे उत्पादन खर्चावर आधारित भाव नाही आम्हाला. सरकारनं उत्पादन सोयाबीनचा काढला 7,077, भाव आहे 5,385. कापसाचा भाव काढला 10,100, कापसाला भाव आहे 8,000 रुपये. हरभऱ्याचा भाव काढला 7,119, हरभरा भाव दिला त्यांनी 5,119. ऊसाचा उत्पादन खर्च एका टनाचा सरकारने काढला 4,112 रुपये. आता ऊसाला फक्त 3,000 ते 2,800 रुपयेपर्यंत भाव मिळतो. मग आता मला तुम्हीच सांगा, शेतकऱ्यांनी जगायचं कसं? एक शेवटचं सांगतो, ते मग मागण्या मागतो तुम्हाला. महत्वाचा विषय आहे की गेल्या वर्षीचा GDP कृषीचा 9% होता. या वर्षी कृषीचा GDP 3%वर आला. उत्पादन कमी झालं. आता आमच्या मागण्या एवढ्याच आहेत की 31 मार्च 2026 तारीख जरा 30 जून नसले तर, आणि सरसगट 2 लाख वगैरे म्हणू नका, सरसगट कर्ज माफी करा जितकं पीक कर्ज असेल, आणि 5 लाखापर्यंत मध्यम मुदतीचे कर्ज माफ करा. नसेल, सगळ्यात महत्त्वाची मागणी माझी ही आहे की सरकारने जाहीरनाम्यामध्ये जाहीर केले, भाजप भारतीय जनता पक्षाने, की भावांतर योजना राबवू. उत्पादन खर्चावर आधारित आम्हाला भाव द्या. आमच्या घामाचा दाम द्या. आम्हाला कर्जमाफी नको. दुधाला 5 रुपये लिटर भाव वाढवून द्या. तुम्ही नैसर्गिक शेती करा म्हणता, जनावरं तर वाढली पाहिजेत. आता गाय ठेवणं परवडत नाही ना. घेऊ द्या ना. सरकारवर काय बोजा आहे दुधाचा? खाणारे घेतील. उसाला भाव सरकारवर बोजा नाही आहे. साखर महाग जाऊ द्या ना. पूर्वी जसं रेशनमध्ये साखर देत होते कोठा म्हणून, आता हे रेशनवर कोठा द्या आणि बाकीची साखर बाजारात विकू द्या ना 100 रुपये किलोने. साखर जाते आईस्क्रीमला, कोल्ड्रिंकला, इकडे तिकडे साखर जास्ती जाते. साखर खाण्याला लागत आहे फार. हे सगळं करायचंच नाही. आणि म्हणून ही सरकारची कर्जमाफी आहे. म्हणून आता
या टोकाच्या निर्णयाला का आलोय मी? हे काही माझं नौटंकी नाही, मी कोणत्या राजकीय पक्षाचा नाही, मी कोणत्या संघटनेचा नाही, कोणत्या जाती धर्माचा नाही, मी प्युअर शेतकऱ्याचा. मी आतापर्यंत स्वतःचं घर जमीन विकून 4 कोटी रुपये शेतकऱ्यांना वाटले. 4 कोटी रुपये. जनावरांच्या शेवणीला 2 कोटी रुपये खर्च केले. अशी मुलं दत्तक घेऊन त्यांना एक गाय आणि म्हैस दिली. 25,000 रुपये निधी दिले त्याला. त्याला राजू शेट्टी सुद्धा आले होते, सदाभाऊ खोत आले होते वाटपाला. ते काय वाटप म्हणजे काय मी असं जाहीर केलं आणि त्याचं सांगून केलं. मी एकटा मदत करतो. एका तरी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी स्वतःच्या खिशातून 10 रुपयाचा खर्च केलेत का विचारा. म्हणून आता विठ्ठलाकडे उद्या प्रार्थना करायला जाणार आहे. बा विठ्ठला, तू तरी आम्हाला मदत कर, तू तरी सरकारला सद्बुद्धी दे. आणि जर सरकारला त्यांनी विठ्ठलाचंही जर सरकारने नाही ऐकलं तर शेवटी त्याला नाही इलाज आहे. आता मी सरकारमध्ये बांबू लागवड करा, शेतकऱ्यांनी बांबू लागवड करणं म्हणजे शेतकऱ्यांना फायदेशीर आहे असं वाटतं. कुठलंही बांबू काय कुठलंही पीक जरी लागवड केलं त्याला आमच्या उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळाला पाहिजे. काही लागा तुम्ही. आता शेतकरी परवडत नाही म्हणून नशेच्या शेतीकडे गेलेत. आता तुम्हाला प्रत्येक शेतकरी गांजा आणि बापू लावायला लागले शेतात. कारण काय? त्याचं कारण हे आहे की दुसरी शेती परवडत नाही, बांबू परवडत नाही, भाव नाही मिळाला. विकत कोण घेणार? विक्रीची व्यवस्था आहे, लावायची व्यवस्था आहे. जसं उसाला विक्रीची व्यवस्था साखर कारखाना आहे. जर समजा सर शेतकऱ्यांना जर म्हणजे कुठली योजना असं सरकारने केली पाहिजे की सरकारचं उत्पन्न म्हणजे खर्चापेक्षा उत्पन्न त्याचं वाढलं पाहिजे, त्याला त्याच्या मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे. आमचं म्हणणं एकच, आमच्या घामाचं दाम द्या. सरकार उत्पादन खर्च काढतं त्या पद्धतीने द्या ना. स्वामीनाथन आयोगाच्या C2+50% या सूत्रानुसार आम्हाला भाव द्या. स्वामीनाथन आयोग सरकारनेच नेमला होता, आम्ही नेमला नव्हता. स्वामीनाथन आयोगाने शिफारस केलेली आहे, ती मान्य करा ना. C2+50% म्हणजे उत्पादनाचे 1.5 भाव. 1,000 जर उत्पादन खर्च येत असेल तर 1,500 रुपये त्याला भाव द्यायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. मग आम्हाला ते द्या ना तुम्ही. भावांतर योजना राबवा ना. आम्हाला गरज नाही, बाकी कशाची गरज नाही. 10 वर्ष झालं मागे लागतो आम्ही की GST कमी करा, खतावरचा 18% GST कमी नाही करत. तुम्ही TVचा GST कमी करता, कारचा GST कमी करता, शेतीमालावरचा GST, जे शेती अवजार आहे त्याच्यावरचं GST का कमी करत नाही तुम्ही? कित्येक वर्ष मागतोय आम्ही की शेती अवजारावरचा GST कमी करा. नाही करत सरकार कमी. सर आता तुम्ही ह्या मागण्या केल्यात, समजा ह्या मागण्या मान्य नाही झाल्या तर तुम्ही आता काही इलाज नाही त्याला, माझा काही इलाज नाही. आता शेतकरी अडचणीत आलेला आहे. आता जगण्याची इच्छा राहिलेली नाही आहे, खरं सांगते. मी काय राजकीय नाही, माझा काही राजकीय स्टंट नाही. मला कोणाला विटेश धरून मला कोणाला काही करून करायचं नाही. पण आता अजिबात नाही. तशीच कोणीतरी बलिदान दिल्याशिवाय सरकार जागे होईल असं मला वाटत नाही. Thanks for watching Ekmat Digital.